मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पुसद नगर परिषदेला मिळणार कणखर नेतृत्व, दिलीप रायपूरकर यांची राजकारणात दमदार एंट्री। महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे। त्यामुळे पुसद शहरातील विविध पक्षातील नेते हे सक्रिय झाले असून निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची आतुरतेने वाट बघत आहे। अशातच पुसद नगर परिषदेला शहरातील रहिवासी दिलीप रायपूरकर यांच्या स्वरूपात कणखर नेतृत्व मिळणार असल्याची चर्चा परिसरात आहे। त्यामुळे दिलीप रायपूरकर यांनी एका मुलाखतीदरम्यान पुसद नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा जाहीर केली आहे आणि यामागील त्यांचा उद्देश काय हे त्यांनी स्पष्टरित्या मांडले आहे। त्यामुळे मागील 7 वर्षात पुसद शहराचा रखडलेला विकास लक्षात घेता पुसदच्या जनतेच्या मनातील चेहरा कोणता हे आगामी निवडणुकीत समोर येईल। नमस्कार, मी मोहम्मद अजीम, मुकाबला न्यूज 24 मध्ये मी आपले स्वागत करतो। आज पुसद शहरातील सूर्यप्रकाश हॉटेल या ठिकाणी दिलीप एकनाथजी रायपूरकर हे आपल्यासोबत आहे आणि हे आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे आणि त्यांना अशी का गरज पडली आणि अशी त्यांना का इच्छा झाली आणि व तसेच यासोबत आणखीन काही प्रश्न आपण त्यांच्याशी विचारूया, त्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। तर चला मित्रांनो, आज दिलीप एकनाथजी रायपूरकर यांचं आपण मत जाणून घेऊया। तर दिलीप एकनाथ रायपूरकर साहेब, आम्हाला अशी माहिती मिळालेली की आहे आपण आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक किंवा नगर अध्यक्ष या पदासाठी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आपणास जी इच्छा झालेली आहे ते कशामुळे आणि का झालेली आहे, थोडक्यात 2 शब्द तुमची। सन्माननीय उपस्थित नागरिक बंधूंनो, येत्या पुसद नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदाकरता मी स्वतंत्रपणे अपक्षपणे निवडणूक लढवित आहोत। आपणा सर्वांचा आशीर्वाद, प्रेम, विश्वास आणि मतदानाच्या योगदानातून मी ही निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त करीत आहोत। मला निवडणूक लढवण्याची आवश्यकता ही निर्माण झालेली आहे की पुसदच्या जनतेला पुसद नगर परिषदेच्या माध्यमातून नागरी सुविधा उपलब्ध करून देता आल्या पाहिजे आणि नगर परिषद परिसरामध्ये जो भ्रष्टाचार होता तो भ्रष्टाचार बंद करायचा आहे ही माझी मनोमन इच्छा असल्यामुळे मी नगर परिषदेमध्ये निवडणूक लढवण्याचा संकल्प केलेला आहे आणि या माध्यमातून मला समाजसेवा करण्याची ही संधी प्राप्त होणारी आहे। यामुळे मी नगर परिषद निवडणूक लढवित आहोत। आणखी एक छोटासा प्रश्न आपल्याशी साहेब, की जर कदाचित जनतेने तुम्हाला प्रतिसाद दिला आणि जनतेने तुम्हाला आशीर्वाद दिला आणि तुम्ही जर निवडून आले तर त्यानंतर तुमची भूमिका काय राहणार आहे आणि कशा प्रकारे तुम्ही जनतेसाठी, पुसदकरांसाठी जे आहे ते विकासाचे पाऊल उचलणार आहात आणि कशा प्रकारे पुसदचा विकास हे आपली विचारधारा थोडीशी स्पष्ट सांगावी। पुसद नगर परिषदेकरिता वेळोवेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून ज्या योजना येतात, निधी येतात, त्याचा मी योग्य नियोजन करून अंमलबजावणी करेल आणि नगर परिषदेला जी उत्पन्नाची साधनं आहे त्याच्यातून पुसद शहराचा सर्वांगीण विकास होण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून त्याच्यामधून ज्या प्राथमिक गरज निर्माण झालेल्या आहेत, जसे रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, औषधी, आरोग्य, पुतळ्यांचं सौंदर्यीकरण आणि या ठिकाणी लोकांना आरोग्याच्या दृष्टीने सोयी उपलब्ध करून देणे आणि शिक्षणाच्या व्यवस्था निर्माण करून देणे आणि होत असलेला भ्रष्टाचार बंद करणे हे अनेक उद्दिष्ट या ठिकाणी मला नगरपालिकेत मी साध्य करायचे आहे। आणि विशेष जमेची बाब म्हणजे मी बोलत असताना मला सर्व स्तरातून याकरिता मला लोकांकडून असा वाढता असा भरघोस असा पाठिंबा मिळत आहे। यामुळे मी नगर परिषदेची निवडणूक लढवित आहे आणि विशेषतः भ्रष्टाचार किळसवाना होत आहे, त्यामुळे भ्रष्टाचार बंद करण्याचं उद्दिष्ट घेऊन मी त्या ठिकाणी नगरपालिकेची निवडणूक आपल्या सर्वांच्या आशीर्वादातून, माझ्याजवळ कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना मी आपल्या सर्व जनतेच्या विश्वासातून, प्रेमातून आणि आपल्या मतदान मिळणाऱ्या योगदानातून ही निवडणूक लढवणार आहोत। हे होते
दिलीप एकनाथजी रायपूरकर ज्यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे आणि त्यांचा संकल्प त्यांनी असा घेतलेला आहे की वीज, रस्ते, पाणी व पुसदचा जे रखडलेला विकास आहे हा पूर्ण करण्यासाठी त्यांनी असा संकल्प घेतलेला आहे. आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे सर्व मूलभूत सुविधांवर त्यांची जे विचारधारा आहे तर ते अतिशय चांगली आहे आणि शिक्षणाची एक महत्त्वाची त्यांनी बाब या ठिकाणी सांगितलेली आहे. तर आपण वेळोवेळी यांची अपडेट घेत राहू मित्रांनो. नमस्कार. मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव.